नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा 10 स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड किंवा बोनस शेअर किंवा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया लास्ट माईल एंटरप्राइजेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 27.03%, FISची होल्डिंग आहे 12.26% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 60.72%. आणि मित्रांनो, या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 21 मार्च 2025. आणि मित्रांनो, या कंपनीने स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 21 मार्च 2025. म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला या कंपनीच्या स्टॉक स्प्लिटचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला या कंपनीचे शेअर 20 मार्च किंवा त्याच्या पहिले परचेज करावे लागेल. चला तर बोलूया VSUVS इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.57%, FISची होल्डिंग आहे 4.06%, DISची होल्डिंग आहे 20.66% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 19.71%. आणि मित्रांनो, VSUVS इंडिया लिमिटेडने ₹14.5 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 1 मे 2025. चला तर बोलूया कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51%, FISची होल्डिंग आहे 9.52%, DISची होल्डिंग आहे 14.46% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 25.02%. तर मित्रांनो, या कंपनीने ₹9.5 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 18 मार्च 2025. आता बोलूया मेहई टेक्नॉलॉजी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.79% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 44.21%. आणि मित्रांनो, या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 14 मार्च 2025 आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 13 मार्च 2025. चला आता बोलूया IOL केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.62%, FISची होल्डिंग आहे 1.49%, DISची होल्डिंग आहे 0.08% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 45.81%. तर मित्रांनो, या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 11 मार्च 2025. आता बोलूया विंटेज नॉलेज अकॅडमी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 3.70% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 96.28%. आणि मित्रांनो, या कंपनीने 2:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 5 मार्च 2025. चला आता बोलूया SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.38%, FISची होल्डिंग आहे 22.48%, DISची होल्डिंग आहे 17.91% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 4.22%. मित्रांनो, या कंपनीने ₹2.70चा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 7 मार्च 2025. चला आता बोलूया मेट्रो ब्रँड्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.93%, FISची होल्डिंग आहे 3.43%, DISची होल्डिंग आहे 7.18% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 17.47%. मित्रांनो, मेट्रो ब्रँड्स लिमिटेडने ₹14.50 म्हणजे ₹14.5 स्पेशल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि ₹3 इंटरिम डिव्हिडंड
अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 7 मार्च 2025. चला आता बोलूया आनंद राठी वेल्थ लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.99%, FISची होल्डिंग आहे 5.75%, DISची होल्डिंग आहे 7.81% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 38.45%. मित्रांनो, या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 5 मार्च 2025. चला आता बोलूया कोस्टल कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.22%, FISची होल्डिंग आहे 0.94% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 56.85%. मित्रांनो, या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 4 मार्च 2025. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 असे स्टॉक्स बघितले ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.